कोथंबिरीच्या प्लॉटवर आलेलो आहे. फायटोबायो हॉर्मोन्सचं आपण ह्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन केलं होतं फायटोबूस्ट नावाचं. त्या फायटोबूस्टचे काय रिझल्ट्स आले हे आपण शेतकरी आहे त्यांच्याकडून समजून घेऊ. तुमचं नाव? माझे नाव श्रीकांत नारायण बोस, मुक्काम धाडेगाव, पोस्ट पिंपळा, तालुका जिल्हा नाशिक. बरं, तुम्ही कोथंबीर किती वर्षापासून करताय? मी बरेच 5-10 वर्षापासून कोथिंबीर करतो. बरं, आता तुम्ही हा कोथंबीरीचा प्लॉट किती एकरचा आहे? ते साधारण 1.5 एकर आहे. 1.5 एकरचा आहे. आणि त्यातला हा इकडचा तुमचा इकडचा हा अर्धा एकर, म्हणजे साधारण दीड बिघ्याचा प्लॉट आहे. बरं. किती दिवस झाले ही कोथंबीर? आता जवळजवळ 20 एक दिवस झाले. 20-25 म्हणजे 20 दिवसात झाला. 20 दिवसाचा तुमचा प्लॉट आहे. 8 दिवसापूर्वी तुम्हाला फायटोबूस्ट नावाचं आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलं होतं. इकडं तुम्हाला आपण ते शिकाराने मारायला लावलं, आपण तिकडं मारलं नाही. तर ह्या 2 प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? फरक फायटोबूस्ट आल्यानंतर झाडाची ग्रोथ झाली, थोडे काळुंखी वाटली. झाडाची ग्रोथ झाल्यानंतर प्लॉट चांगला व्यवस्थित दिसायला लागला. ग्रीनरी वाढली त्याला. इकडं जिकडं नाही मारलं त्याला ग्रीनरी नाही, आणि हाईट पण त्याची कमी. अच्छा, आपण स्पष्टपणे या ठिकाणी प्लॉटचा फरक दिसू शकतो. इकडं असे डोके आहे का, म्हणजे तुमचं फार कमी उतारा असं वाटतो. इकडं काडी पण त्याची अजून व्यवस्थित नाही, त्याला अजून जमिनीच्या बाहेर त्याचं डोकं पण निघालं नाही. आणि इकडं जर बघितलं तर झुपकेदार कोथिंबीर तयार झालेली आहे, बरीचशी वाढ पण दिसायला लागली आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रीनरी पण भरपूर जाणवायला लागली. बरोबर, म्हणजे तुमचं स्पष्ट निदर्शनात असं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही परत मारलं नाही? काहीच मारले नाही. म्हणजे 8 दिवसात तुम्ही जे मारलं त्यानंतर याच्यावर कुठलंही काही दुसरं औषध टाकलं नाही? ओके, म्हणजे स्पष्टपणे जाणवतं का फायटोबूस्टने तुम्हाला रिझल्ट दिले? 100%. तर मित्रांनो, एकरी 50 ग्रॅमचा नॅनो टेक्नॉलॉजी बेस हा प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये एन्झाईम्स, प्रोटीन्स आणि भरपूर असे काही मायक्रोन्यूट्रन्स आहे. हे पिकाला काळोखी देणं, क्लोरोफिल बनवणं, पिकाला त्या ठिकाणी बायोटिक अबायोटिक स्ट्रेसमधून बाहेर काढणं. आणि कुठलंही पीक घ्या, टमाटे, मिरची, कोथिंबीर किंवा कुठलाही भाजीपाला पीक घ्या, ह्या पिकाला सशक्तपणा, ताकद देणं हे फायटोबूस्टचं काम आहे. तुम्ही एकदा अवश्य वापरा. तुम्हाला आता काय वाटतं याच्या पुढे अजून याचं ॲप्लिकेशन करावं वाटतं? 100% मी